रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. प्रेग्नन्सी नंतर, डिलिव्हरी झाल्यानंतर बऱ्याच स्त्रियांची अशी समजूत आहे की बालकास स्तनपान केल्यानंतर स्तन जे आहेत ते सुटले जातात, सैल होतात. त्यामुळे काय काय माता भगिनी दूधच पाजत नाही, त्याला अंगावर पाजतच नाही. अलीकडे अशी स्थिती झाली, लक्षात ठेवा, की माया प्रेम मुलाविषयी कमी झाल्यामुळं आलं का लक्षात, दूध उत्पन्न होण्यासाठी मिल्क सिक्रेटिंग हार्मोन ब्रेन मधून, जो पिट्युटरी ग्लँड, प्रोलॅक्टिन म्हणतात त्याला, हा हार्मोन सिक्रेट होणं फार महत्वाचं असतं, तरच दूध येतं. आणि बाळ ज्या वेळेला दूध हे सक करतं, लक्षात ठेवा, त्याच्यामुळे ब्रेस्ट हे सैल होऊ शकत नाहीत किंवा खाली असं गळू शकत नाही. ही गैरसमजूत आहे बाळांनो. तुम्ही अंतःकरणातील ही गैरसमजूत तुमच्या दूर करा. ज्या कार्यासाठी तुमची निर्मिती केलेली आहे त्या कार्यासाठी तुम्ही त्याचा, ज्या भागाचा ज्याच्यासाठी उपयोग दिलेला आहे त्याच्यासाठी जर उपयोग नाही केला तर त्याचे परिणाम फार वाईट होतात. मी एवढंच सांगू इच्छितो, जास्त तिकडे जाऊ इच्छित नाही. तर ही गैरसमजूत आहे, ही गैरसमजूत प्रथम दूर करा. बाळाला व्यवस्थितरित्या अंगावरती पाजणं हे महत्वाचं आहे. आणि काही स्त्रियांना मग दूधच येत नाही. ते दूध येण्यासाठी स्त्रियांनी काय करावं याच्यासाठी मी व्हिडिओ बनवलेले आहेत. ते उपचार जर तुम्ही केलं तर भरपूर प्रमाणात तुम्हाला दूध येऊ शकतं. मग आलेलं दूध व्यवस्थितरित्या पाजणं, अगदी कुठलीही चिंता, शंका, संशय मनामध्ये न ठेवता जर तुम्ही ब्रेस्ट फिडिंग केलं तर पूर्णपणे ब्रेस्ट हा मोकळा होतो. सेल ह्या तेथील ऍक्टिव्ह राहतात, लक्षात ठेवा. आणि ऍक्टिव्ह असलेलं कुठलंही कार्य हे कधी सैल पडत नाही. जर पडलं असेल तर तुमच्या झोपण्याची पोझिशन, लहानपणापासून तुम्ही पालतं झोपत असाल किंवा सुरुवातीपासूनच ब्रेस्ट हे बसके असू शकतील, तो प्रॉब्लेम क्रिएट होईल. तर मी याच्यामध्ये आफ्टर प्रेग्नन्सी स्तन हे मूळ स्वरूपाला येण्यासाठी उपाय सांगतो. याच्यामध्ये डाळिंब सर्वजण खातात, माहित आहे सर्वांना. हे डाळिंब, त्याच्यावरची जी साल आहे, फळावरची जी साल आहे, ती साल काढायची आणि उन्हामध्ये वाळवायची पूर्णपणे साल. साधारण आपल्याला एक 100 ग्रॅम साल पाहिजे, वाळलेली साल पाहिजे. त्यानंतर अश्वगंधा पावडर एक साधारण 30 ग्रॅम अश्वगंधा पावडर. त्यानंतर जायफळ एक 15 ग्रॅम. हे तिन्ही पदार्थ 250 ml खोबरेल तेल घ्यायचं. लक्ष द्या व्यवस्थित. 250 ml खोबरेल तेल घ्यायचं, त्यामध्ये 250 ml पाणी टाकायचं, म्हणजे हे झालं अर्धा लिटर. आणि गॅसवरती तापण्यासाठी ठेवायचं आणि त्याच्यामध्ये ह्या सांगितलेल्या वस्तू ह्या पूर्णपणे टाकायच्या. आता मायफळ मिळालं तर ठीक, नसेल, नाही टाकलं तरी सुद्धा चालू शकतंय. आता हे तेल आपल्याला तयार करताना कुठपर्यंत उकळू द्यायचं आहे
तर याच्यातील पूर्ण पाणी जे आहे लक्षात ठेवा, ते पाणी पूर्णपणे यातलं नाहीसं झालं पाहिजे नाही. आणि तो अर्क, हे सांगितलेल्या पदार्थातला अर्क, तो त्या तेलामध्ये आपल्या खोबरेल तेलामध्ये उतरला पाहिजे. म्हणजे हे 250 ml खोबरेल तेल झालं. एका डबीमध्ये किंवा एखाद्या बॉटलमध्ये हे भरून ठेवायचं. आता इथून पुढची फार महत्वाची प्रोसेस आहे. या तेलामधील 2 चमचे तेल एरंडीचं तेल अर्धा चमचा, 1 चमचा, ते 2 चमचे, हे 1 चमचा एरंडीचं तेल. हे पदार्थ लक्षात ठेवा, मी सांगतोय ते पदार्थ लक्षात ठेवा. आणि 1 चमचा कोरपडीचा आतला गर, हे सगळं एकत्रित करायचं, मिक्सअप करायचं. आणि ते ब्रेस्टला असं खालून वर पूर्णपणे तुमचं आफ्टर 3 months, जेव्हा मुलगा मुलगी काय जे अपत्य असेल ते पिण्याचं थांबल्यानंतर दररोज सायंकाळी तुम्ही याचा मसाज अशा पद्धतीनं उलटा, असा नाही करायचा, असा मसाज करायचा खालून वरती या बाजूनी. लक्षात ठेवा, हा मसाज जर तुम्ही केला तर जास्त काय नाही, एक 15 दिवसामध्ये, 15 दिवसाला पुरेल एवढंच मी तेल सांगितलेलं आहे. पुन्हा ओरिजिनल तुमच्या स्थितीला तुम्ही प्राप्त होऊ शकता. मात्र आहारावरती तेवढंच नियंत्रण आपलं असणं फार महत्वाचं आहे. आणि सरते शेवटी एक व्यायाम सांगतो, करणं आवश्यक आहे. तो असा हात घ्यायचं, हे फक्त लक्षात ठेवा की जेणेकरून इथे प्रेशर, ह्याच्यामुळं तुमचा जो सर्वायकलचा त्रास आहे तो सुद्धा तुम्हाला पूर्णपणे कमी होऊन जाईल. आणि इथल्या ज्या वरच्या शिरा आहेत या शिरापर्यंत हे पूर्ण भाग तेल लावायचं. आणि सायंकाळी 1 दिवसा लावलं तरी सुद्धा चालू शकतंय, दररोज लावलं तर लवकर फरक पडेल. अतिशय साधा सोपा उपचार सांगितला. यातून फक्त फायद्याच्या गोष्टी घ्यायच्या असतात. हे शिक्षण आहे, एज्युकेशन आहे. माझ्याजवळ असलेलं ज्ञान भगवंतानी दिलेलं मागे कुणीतरी चालवावं, मागे असं जिवंत राहावं, एवढीच इच्छा आहे फक्त. मी जिवंत आहे तोपर्यंत जेवढं आहे तेवढं देत जाणार आहे. कोणी कसा वापर करायचा ते ज्याचे त्याने ठरवा. त्यांनीच दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल.